यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। बुलढाण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना संजय गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसाठी आपण 35 कोटी रुपयांचं कमिशन सोडलं अशी उघड कबुली दिली आहे। यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पाहूयात संजय गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलं होतं। आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून। आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात। ही एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल। माझ्या मतदारसंघात जवळपास असे काही कार्यकर्ते मी उदाहरण सांगेन। तर आपल्या विधानावरून वाद झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी सारवासारव केली आहे। हाताचं दुखणं सुरू झाल्यापासून आपली बोबडी वळते आणि त्यामुळे कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द आला असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलं आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्या बरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का कमिशन शब्दावरनं पुन्हा वाद निर्माण झालेला आहे। तुम्ही असं म्हटलेलं आहे का 35 कोटीचं कमिशन मी कार्यकर्त्यांना दिलेलं आहे, हा नक्की काय वाद आहे त्याच्यावरून चर्चा सुरू झाली? वाद वगैरे काही नाही आहे। माझ्या हाताला प्रॉब्लेम आल्यापासून माझी बोबडी वळते, त्याच्यामुळे काही शब्द थोडे अडकतात। कालच्या एका बैठकीमध्ये मी हा उल्लेख केला की मी ठेकेदारांच्या ऐवजी कार्यकर्त्यांना 35 कोटीची कामं दिले, तर कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आला आणि त्याच्यामुळे त्यांचा तो समज झाला की कमिशन दिलं आहे म्हणून, दुसरं काही नाही। कसं खुलासा करा, काय नक्की होत घडलं? काहीच नाही, कामाच्या ऐवजी कमिशन शब्द तोंडामध्ये आला एवढाच आहे, बाकी काही नाही। कारण कार्यकर्ते काम मागायचे, ठेकेदारच पोट भरायचे आणि मग आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा, काही कार्यकर्त्यांना पण कामं दिली पाहिजे आणि 35 कोटीची कामाचं वाटप कार्यकर्त्यांना आपण केलं। मला कामाच्या जागी कमिशन शब्द वापरला, माझा हाताचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे माझी बोबडी वळते आणि त्या जागी कामाच्या जागी कमिशन असे शब्द वापरला असं त्यांनी एक कबुली दिलेली आहे। नितेश कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।